मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं, मात्र पीक विमे भरून देखील शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत देण्यात आली। काही शेतकऱ्यांना 73 रुपये तर काही शेतकऱ्यांना 93 रुपये तर काही ठिकाणी फक्त 210 रुपये अशी पीक विम्याची रक्कम देण्यात आली। ज्या ठिकाणी पीक विम्याचा अर्ज भरण्यासाठी जास्तीचे पैसे आकारले जायचे, 1 रुपयाचा पीक विमा जरी असला तर त्या ठिकाणी कृषी सेवा केंद्र ज्या माध्यमातून बियाणं विक्री केलं जातं त्याच पद्धतीनं काही इंटरनेट कॅफे फॉर्म भरण्याचं काम करायचे, मात्र त्या ठिकाणी बिनधास्तपणे शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे मागितले जायचे आणि फॉर्म भरून घेतला जायचा। म्हणजे पीक विमा 1 रुपयाचा, मात्र त्या ठिकाणी जास्तीची रक्कम आकारल्यानंतर शेतकऱ्यांना जास्तीचा भुर्दंड बसायचा, हजारो रुपये खर्च करावा लागायचा, लाखो रुपये खर्च करावा लागायचा आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे फक्त 200 ते 300 रुपये मिळायचे। यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्रमक होत या ठिकाणी अर्धनग्न आंदोलन केलं आणि सरकारचं लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला। तब्बल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातील काही भागांमध्ये 70,000 पेक्षाही जास्त जे काही पीक विम्याचे दावे करण्यात आलेले होते ते फेटाळण्यात आलेले होते आणि त्यानंतर लोकशाही मराठीच्या बातमीनंतर याचा इम्पॅक्ट पाहायला मिळाला आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पीक विमा मिळावा अशी मागणी जी आहे ती करण्यात येते आणि लोकशाहीच्या बातमीनंतर पीक विम्याचे दावे देखील काही ठिकाणी स्वीकारण्यात आले आणि शेतकऱ्यांना सुद्धा आता न्याय मिळणार आहे। मात्र ज्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाहीये त्यासाठी मनसेनं अर्धनग्न आंदोलन केलं आणि या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी एक टाहू फोडला आणि कार्यकर्ते सुद्धा, राजकीय पक्ष सुद्धा पुढे सरसावले। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर।